केंद्र सरकारच्या विरोधात अंगाला काळं फासून लक्षवेधी आंदोलन. पंतप्रधानांच्या बंगल्यावरही आंदोलन करण्याचा सुधाकर गायकवाडांचा इशारा. दिल्लीमधील जंतर मंतरवर विद्यार्थी विशेषतः मुलींवर झालेल्या अमानुष मारहाणी विरोधात राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी आज अंगाला काळे फासून हातात आंबेडकरांचा फोटो आणि गळ्यात संविधान अडकवून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आहे. या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारवर पूर्णपणे काळे होण्याची वेळ आली असून त्यांची जीभही काळी करून त्यांनी घेऊ नये. लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुधाकर गायकवाड यांनी केली आहे. विद्यार्थिनींवर अमानुषपणे हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्यावरही अशाच तऱ्हेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं जाईल असा इशारा सुधाकर गायकवाड यांनी दिला आहे. आज जे अनोख्या पद्धतीनं तुम्ही जे आंदोलन केलं आहे, अंगाला सगळ्यात काळा रंग फासलेला आहे, नेमकं या पाठीमागचा उद्देश काय राहिला? लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून मी काळं अंगाला लावलं आहे आणि सगळीकडे भ्रष्टाचार झाला आहे. कुठंच शिल्लक नाही, कानात तोंडात सगळीकडे लावलं आहे. जीभ मात्र प्रशासनाची शिल्लक आहे तेवढी प्रशासनानं पाळावी. आता जीभ तेवढी आहे ना, तर जीभ जर प्रशासनाची जर काळी झाली तर यांना सगळं सोडावं लागेल आणि जनता हातात घेईल सगळी. त्याची जीभ तेवढी काळी झाली तर कुठंच जागा शिल्लक नाही. सगळीकडे मी काळ केलेलं आहे. हाताच्या तळव्यापासून पायाच्या तळव्यापासून मी काळं केलेलं आहे. कानात चुकी काळं घातलेलं आहे मी. याच्यामुळे काय माहिती आहे का, प्रशासनाची जीभ तेवढी त्यांची आता चांगली स्वच्छ आहे. तेवढी जीबीनं जर आता त्यांनी काम चांगलं केलं आणि सगळ्याचे जर मागण्या जर पूर्ण केल्या आणि प्रशासनानं जर स्वच्छ ठेवलं तर त्यांचं चांगलं आहे. नाहीतर यांनी हाय असं मी प्रशासन मोदी सरकारकडे त्यांच्या निवासस्थानी मी जाऊन त्यांना विचार आणि कुठं जागा शिल्लक असला तर माझ्यात काळा कलर भरा आणि भ्रष्टाचार बंद करा म्हणून त्यांना विचारणार आहे मी जाऊन. काय नेमकी आता पुढची भूमिका तुमची काय राहणार आहे? कारण राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहात तुम्ही, काय हे करणार आहे? मी स्वतः राष्ट्रविकास सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. पण ही सगळं लाठी हल्ला एका बैलेवर त्यांनी जर असं जर कपडे फाटून जर मारत जर असली तर त्याच्यासाठी मी पूर्ण कपडे काढून मी स्वतःला तोंडाला काळा लावलेला आहे, अंगाला काळा लावून फिरावलं आहे मी सगळं. आता काय इशारा नेमका प्रशासनाला? इशारा काय नाही, मी इशारा एकच दिला आहे की मोदींच्या निवासस्थानी जाऊन की आणि कुठं काळं लावायचं आहे का ते त्यांना विचारायचं राहिलेलं आहे.